बरोबर उत्कृष्ट भात शेतीमध्ये सुद्धा पहिल्या क्रमांकावर सिंधुदुर्ग जिल्हा होतो. उत्कृष्ट बांबू उत्पादनामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पहिला आहे. या बांबूवर आधारित वेगवेगळे उद्योग प्रस्तावित केलेले आहेत. शेवटी कोकणाला जे निसर्गाने भरून भरून दिलेलं आहे त्याचा फायदा हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तिथला भूमिपुत्र हा स्वतः उद्योजक बनला पाहिजे हे माझं स्वप्न आहे. आणि त्याच्यामुळे 3 पिढ्यांची उद्योजकतेची जी आमची परंपरा आहे ते प्रसंगी आपला व्यक्तिगत उद्योग बाजूला ठेवून मी माझं पूर्ण लक्ष हे लोकांसाठी दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये लोकांपर्यंत हे सगळं पोचावं एवढीच इच्छा आहे. लोकांची एकच अपेक्षा असते की मी त्यांना भेटावं. एवढा मोठा व्याप माझ्या मागे असतो. शिक्षण खात्याचा आहे, मराठी भाषेचा आहे, मुंबईचं पालकमंत्रीपद आहे, ज्याच्यामध्ये मी अनेक गोष्टी करून दाखवल्या. परंतु ज्या लोकांमुळे मी आमदार झालो, सतत 15 वर्ष मंत्री झालो, त्या लोकांची एकच अपेक्षा असते की मी त्यांना येऊन भेटावं. विकास कामं खूप होतात, परंतु आमच्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला भेटावं. आणि निवडणूक ही माझ्या दृष्टीने संधी असते जाण्याची, त्यांचे आभार मानण्याची, त्यांच्या प्रेमाचं उतराई होण्याच्या संदर्भात त्यांच्याबरोबर चर्चा करण्याची. आणि ती संधी मी निश्चितपणे पूर्ण घेईन. आणि पुष्कळ वेळ मुंबईला दिला आहे, माझ्या डिपार्टमेंटना दिला आहे, सर्व शिक्षकांना न्याय दिलेला आहे, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहे. आता माझ्या मतदारसंघाला त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांना जाऊन भेटणं, त्यांचं आभार मानणं आणि त्याच्यातून ऊर्जा घेऊन पुढचा कारभार चालवणं याच्यामध्ये मला अतिशय आनंद होईल. आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा जर काही करायचं असेल तर ते माझ्या कोकण विभागासाठी मी करू शकलो तर मला अतिशय आनंद होईल. सर, एकूण 45 जणांची नावं समोर आलेली आहे. जे लोकसभेला निवडणुकीमध्ये निवडून आले त्यांच्याच घराण्यातल्या काही लोकांना तिकीट देण्यात आलेलं आहे. उमेदवारी जाहीर करून मुलगा असो, पत्नी असो किंवा मग कुटुंबातील कोणी व्यक्ती असे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आपल्या पक्षाकडनं. तुमच्या पक्षावरती आता ह्या सगळ्या गोष्टी पाहताना घराणेशाहीचा आरोप केला जाऊ शकतो, कसं पाहताय? बघा, याच्यामध्ये शेवटी लोकांना जो कोण उमेदवार पाहिजे तो दिला पाहिजे. अनेक लोक असतात की 5-5 वेळा आपल्या मतदारसंघामध्ये निवडून आलेत, त्यावेळेला त्यांच्या कुटुंबाबद्दल सुद्धा आस्था ही जनतेची असते. आणि त्या आस्थेपोटी जर कोणाला तिकीट घेतलं तर मग त्याच्यामध्ये घराणेशाही म्हणण्याचं, कारण लोकांनी मागणी केली म्हणून त्यांना तिकीटं मिळालेली आहेत. आणि जी लोक शिंदे साहेबांच्याबरोबर राहिली आहेत त्यांना सुद्धा त्यांनी न्याय दिलेला आहे, कोणाचंही तिकीट नाकारलेलं नाही. हे सुद्धा त्यांच्या यादीचं वैशिष्ट्य आहे. असं जवळपास 45 जणांची नावं जरी समोर आली अशी ही पहिली आणि शेवटची यादी असू शकते का आणखीन एक यादी येणार आहे? आणखी एक यादी निश्चितपणे येईल. युतीमध्ये वरिष्ठ स्तरावर काय ठरतं हे आम्हाला माहिती नसतं, त्यांचा निर्णय झालेला असणार. नावामध्ये कुठेतरी एखादा मतदारसंघ इथं तिथं करायला लागतो, एखादा उमेदवार इथं तिथं करायला लागतो. आजच मुख्यमंत्री महोदय निलेशजी राणेंच्या शिवसेनेतल्या प्रवेशासाठी तिथं जात आहेत. ही सुद्धा एक आनंदाची बाब आहे की भाजप आणि शिवसेनेमध्ये किती प्रेम आहे ह्याचे प्रतीक आहे असं मी स्वतः समजतो. केसरकरजी, राजन तेली यांनी देखील आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून पक्षप्रवेश केलेला आहे. ते देखील तिकडची जागा मागतायत, त्यामुळे कसं आव्हान राहील? कारण मागच्या अनेक वर्षापासूनचा मला हे आव्हान कधीच वाटत नाही. पूर्वी त्यांनी एकदा आदल्या दिवशी राष्ट्रवादीचं तिकीट घेतलं, दुसऱ्या दिवशी भाजपचं तिकीट केलं. सर्वांना हा इतिहास माहिती आहे, त्यांचा इतिहास सर्वांना माहिती आहे. माझ्या विरोधात निवडणूक लढवली की थोडी प्रसिद्धी महाराष्ट्रामध्ये मिळते, कारण मी पक्षाचा प्रवक्ता सुद्धा आहे, मंत्री आहे. त्याच्यामुळे ती प्रसिद्धी त्यांना निश्चित मिळेल. परंतु ते पराभवाची हॅट्रिक त्यांना करायची असेल म्हणून ते कदाचित त्या ठिकाणी उमेदवारी मागत असतील. मला लोक निवडून देतात, प्रेमापोटी देतात. त्यांचे माझे व्यक्तिगत घरगुती संबंध पिढ्यानपिढ्याचे आहेत. आणि त्याच्यामुळे त्याची कंपॅरिझन दुसऱ्या मतदारसंघातून येणाऱ्या लोकांची करता येणार नाही. माझा मतदारसंघ हे सावंतवाडी संस्थान होतं आणि त्याला स्वतःच्या अशा थोर परंपरा आहे. आमच्या शिवरामराजे भोसलेंनी स्वतःच्या राजवाड्यामध्ये हॉस्टेल काढून ग्रामीण भागातल्या मुलांना शिकवलेलं आहे. म्हणून आमची अनेक घराणी अशी आहेत की ती ही परंपरा कायम ठेवतात. आणि त्याच्यामुळे ते जे काय भावनेचं नातं आहे मतदारसंघाशी ते कौटुंबिक नातं आहे, ते त्यांना कळू शकणार नाही. आणि जे स्वार्थापोटी येतात त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या मूळ गावी परत जायला लागतं. त्याच्यामुळे आमचं एक कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबामध्ये कोणी अशा तऱ्हेची फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये अशी आमची इच्छा असते. परंतु स्वार्थापोटी ते करतात तर त्यांच्याबद्दल मी काही वाईट बोलणार नाही. माझी एवढी विकास कामं आहेत की ती विकास कामं मला विजयापर्यंत घेऊन जातील. आणि माझ्या जनतेचं प्रेम, माझ्या मतदारांचं प्रेम हे मला विजयापर्यंत घेऊन जातील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.